सर्वांना हरिओम. आज आपण मनाच्या श्लोकातील श्लोक क्रमांक 156चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 156 असा आहे. म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना. आपण श्लोक पुन्हा एकदा ऐकूया. म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना. या श्लोकातील पहिल्या चरणामध्ये जाणता शब्द आलेला आहे. जाणताचा अर्थ आहे जाणकार. जाणता म्हणजे जाणकार. दुसरा अर्थ आहे ज्ञानी. ज्ञानी. दुसरा चरण शब्द आहे अतर्कासी. त्यामध्ये मूळ शब्द आहे अतर्क. अतर्क म्हणजे तर्काच्या पलीकडे असलेले. तर्काच्या पलीकडे असलेले. तर्की म्हणजे तर्क केल्याने, अंदाजाने. तर्कीचे दोन अर्थ आहेत. तर्क केल्याने, अंदाजाने. तिसऱ्या चरण शब्द आलेला आहे मीपणे म्हणजे अहंकाराने. अहंकाराने. पाहवेना त्याचा अर्थ आहे पाहता येत नाही. पाहता येत नाही. समर्थ सांगतात, जगामध्ये मी सत्य जाणले आहे. सत्यतत्व, ब्रह्मतत्व मला कळले आहे. ते शाश्वत ब्रह्म मी पाहिले आहे. असे जो कोणी म्हणेल तर तो मूर्ख आहे असे बेशक समजावे. कारण ब्रह्म हे तर्काच्या पलीकडे आहे. त्याचा कोण बरे तर्क करू शकेल? त्याबाबत कोण बरे अंदाज करू शकेल? त्याला कोणीही तर्काने जाणू शकत नाही. मीपणा, अहंकार असेल तर ते परात्पर परब्रह्म आपल्याला दिसणार नाही. अहंकाराचा त्याग केल्यावर लक्षात येते की तो आणि मी एकच आहोत. तो माझ्यापासून वेगळा नाहीच आहे. तो म्हणजे भगवंत आणि त्याचं दुसरं नाव आहे आत्मतत्व, ब्रह्मतत्व. आपण पुन्हा एकदा श्लोकाचा अर्थ पाहूया. समर्थ सांगतात, या जगामध्ये मी सत्य जाणले आहे. सत्यतत्व जाणले आहे. मला ते कळले आहे. ते शाश्वत ब्रह्म मी पाहिले आहे. असे जो कोणी म्हणेल तर तो मूर्ख आहे असे बेशक समजावे. कारण ब्रह्म हे तर्काच्या पलीकडे आहे. त्याचा कोण बरे तर्क करू शकेल? त्या बाबतीत कोण बरे अंदाज करू शकेल? परब्रह्माला तर्काने कोणीही जाणू शकत नाही. मीपणा, अहंकार असेल तर ते परात्पर परब्रह्म आपल्याला दिसणारच नाही. अहंकाराचा त्याग केल्यावर असे लक्षात येते की तो आणि मी, तो म्हणजे भगवंत आणि मी एकच आहोत.
तो माझ्यापासून वेगळा नाहीच आहे, असा या श्लोकाचा आपल्याला थोडक्यात सोपा अर्थ सांगता येईल. समर्थांच्या मते असा एकही मानव समाज नाही की ज्यांच्यामध्ये मूर्खांचे अस्तित्व आढळत नाही. आणि गंमत अशी आहे की मूर्ख हे तर मूर्खासारखे वागतात, यात शंकाच नाही, पण शहाणेसुद्धा मूर्खासारखे वागतात. मग प्रश्न पडतो, कोण खरा मूर्ख आहे? मोठमोठ्या विचारवंतांनी, मोठमोठ्या तत्त्ववेत्तांनी, साहित्यिकांनी मूर्ख माणसांचे भरगच्च वर्णन करून ठेवले आहे. शास्त्रामध्ये सुद्धा मूर्ख माणसांचं वर्णन केलेलं आहे. मूर्ख आणि मूर्खपणाची व्याख्या करणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने, आपापल्या मतीप्रमाणे, आपापल्या ग्रंथामधून म्हणूया, पुस्तकात म्हणूया, साहित्यातून मूर्खांची व्याख्या केलेली आहे, पण वाटते तितकी सोपी नाही आहे. जीवनामध्ये, आयुष्यामध्ये आपले हित साधण्याची संधी उपलब्ध असूनही जो मनुष्य संधीचा योग्य फायदा घेत नाही त्याला समर्थ मूर्ख म्हणतात. समर्थांची मूर्ख म्हणजे व्याख्या काय आहे? आयुष्यामध्ये आपले हित साधण्याची संधी प्राप्त झालेली असूनसुद्धा जो मनुष्य त्या प्राप्त संधीचा योग्य फायदा, हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण संधीचा गैरफायदा घेणारे बरेच असतात, त्यांना संधी साधू म्हणतात. तसं नाही आहे. प्राप्त संधीचा योग्य फायदा जो घेत नाही त्याला समर्थांनी मूर्ख म्हटले आहे. परमार्थ साधने किंवा सत्संगतीद्वारा आत्मज्ञान करून घेणे हेच मानवी जीवनाचे खरे ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. पण या जगात बरीचशी माणसे अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली असतात. अशी माणसे म्हणतात की मला सर्व काही कळले आहे, मी शाश्वत ब्रह्म म्हणजे देवाला पाहिले आहे, मी तुम्हाला देव दाखवतो. अशा प्रवृत्तीची माणसे म्हणजे मूर्खातले मूर्ख, नाहीतर काय. समर्थांनी मागच्या श्लोकातून आपल्या सांगितले होते, बरे पाहता गुज तेथेची आहे. त्याचा अर्थ आपण पाहिला होता. जगाच्या कोलाहलातच, या प्रपंचातच, पसाऱ्यामध्ये, प्रपंचाच्या पसाऱ्यामध्ये आत्मवस्तूला शोधायला समर्थांनी सांगितले होते, कारण ती वस्तू तेथेच आहे. ज्यांना ती आत्मवस्तू सापडली त्या परमतत्वाचा बोध झाला, ब्रह्माचे दर्शन झाले, ते संत महात्मे होत. त्यांच्या आणि आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या अवस्थेमध्ये जमीन आसमानाचे अंतर असते. संत हे सदैव सहजावस्थेत असतात आणि आपण सर्वजण निरंतर देहावस्थेत म्हणजे देहबुद्धीवर असतो. संतांच्या सर्व क्रिया, त्यांचे बोलणे, चालणे, पूजा अर्चा करणे, उपासना करणे, हरिकथा करणे, निरूपण करणे वगैरे वगैरे सर्व गोष्टी या अगदी सहजपणे होत असतात. त्यामध्ये सहज भाव असतो. त्यांच्या कर्मांना कोणत्याही प्रकारच्या उपाधीचा स्पर्श नसतो. मी गुरु आहे, मी मोठा संत महंत आहे, मी मार्गदर्शक आहे, अशी त्यांची भूमिका कधीच नसते. श्रोत्यांशी बोलताना ते त्यांच्या
हृदयाशी एकरूप होऊन बोलत असतात. श्रोत्यांशी बोलताना त्यांची पद्धत काय ते त्यांच्या अंतःकरणात जाऊन अंतःकरणाशी एकरूप होऊन बोलत असतात आणि श्रोतेसुद्धा त्याच भूमिकेशी एकरूप झालेले असल्याने त्यांनासुद्धा संतांप्रमाणे आत्मदर्शन होते. अशा प्रकारची अवस्था अर्जुनाची झाली होती. तो भगवंताच्या उपदेशाकडे जाणीवपूर्वक लक्ष देत होता. भगवंताने केलेला उपदेश मनाचे कान करून अगदी त्यांच्या बोलण्याशी एकरूप होऊन ऐकत होता. भगवंताचा उपदेश त्याच्या अंतःकरणात जसाच्या तसा ठसत होता. याबाबत ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीतून एक ओवी लिहितात. ये हृदयीचे ते हृदयी घातले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. म्हणजे भगवंताने आपल्या हृदयातला बोध जसाच्या तसा अर्जुनाच्या हृदयात परिवर्तित केला. आणि म्हणून संत तुकारामांचा देखील एक असा अभंग आहे. आपणासारिखे करीती तात्काळ, आपणासारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. संत महात्मे काय करतात? त्यांच्या सहवासाचा आग्रह का धरलेला आहे? सत्संगती का करायची? की ते जसे आहेत त्याप्रमाणे ते आपल्याला देखील करतात, तात्काळ करतात. काही काळ वेळ त्याला लागत नाही. संतांना देव यत्र तत्र सर्वत्र दिसत असतो, कारण ते वेगळेपणाने सृष्टीकडे पाहतच नाही. चराचरामध्ये भगवंत भरलेला आहे, कणकणमे भगवान आहे, अशी त्यांची सृष्टीकडे पाहण्याची दृष्टी असते. आणि म्हणून त्यांना सृष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणी भगवंत दिसतो. वेगळेपणाने ते सृष्टीकडे पाहतच नाही. आपले तसे आहे काय? आपले तसे नाही. आपण दृश्याकडे पाहताना दृश्य जगत वेगळे आणि मी वेगळा या वेगळेपणाच्या भावाने पाहत असतो. अशी आपल्यामध्ये वेगळेपणाची भावना असते. आपण देहबुद्धीवर असल्याने आपण जगाला वेगळेपणाने पाहतो आणि यालाच शास्त्रामध्ये अध्यात्मामध्ये अज्ञान म्हटलेले आहे. आपण आजही जेव्हा आत्मवस्तूचे सद्वस्तूचे समर्थांच्या कृपेने जे चिंतन करीत आहोत तेव्हाही आपल्याला असे वाटते की आत्मवस्तू नावाची एक कोणती तरी वेगळी दृश्यवस्तू आहे, जिला मी डोळ्यांनी पाहीन. अशी कुठली तरी एक वस्तू आहे, आत्मवस्तू. ती वस्तू मी पाहीन असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मीपणा म्हणजे अहंकार त्या आत्मवस्तूच्या आणि आपल्या आड येतो. ज्यावेळेला आपण हे म्हणतो की ती वस्तू मी पाहीन, त्यावेळेला आपल्यामध्ये असलेला मीपणा, कारण मी पाहीन हा मीपणा म्हणजेच अहंकार त्या आत्मवस्तूच्या आणि आपल्यामध्ये आडवा येतो. आणि त्यामुळे संतांजवळ असलेली सहजावस्था आपण अनुभवू शकत नाही. आपण जसे आहोत तसे कधीच समाजापुढे येत नाही. आपल्या चेहऱ्यावर सदैव मुखवटा असतो. आपण स्वतःला लपवण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. परिस्थितीनुसार काळाप्रमाणे आपण आपले मुखवटे बदलत असतो. अशी आपली निरंतर देहाधिष्ठित स्थिती आहे. आणि या उलट
संत महात्मे नित्य सहजावस्थेतच असतात, आत्मस्थितीवर असतात. आत्मबुद्धी आणि देहबुद्धी आपल्याकडे असते आणि संतांजवळ आत्मबुद्धी असते. संतांना वैयक्तिक आयुष्य नसते. त्यांनी जी सहजावस्था जपलेली असते त्यातच त्यांच्या आत्मदर्शनाचे रहस्य आहे. अशा प्रकारे आपण पाहिले की समाजामध्ये दोन प्रकारची माणसे आढळतात. संपूर्ण सहजावस्थेमध्ये निरंतर स्थित असलेले ते साधू संत, आणि दुसरा आपल्यासारखे सतत देहबुद्धीवर असलेले, देहबुद्धीचा आश्रय करून राहिलेले आपण प्रापंचिक लोक. याशिवाय बघा, आणखीन एक तिसरा वर्ग या समाजात वावरताना आपण पाहत असतो. अशी माणसे देहाधिष्ठितही नसतात आणि सहजावस्थेतही नसतात. संतांप्रमाणे ते सहजावस्थेत नसतात आणि आपल्या प्रापंचिक लोकांप्रमाणे ते देहाधिष्ठितही नसतात. म्हणजे काय, ते आपल्यासारखे देहधारी असतात. जसं आपण देह धारण केलेला आहे तसे त्यांनी पण देह धारण केलेला असतो. आपल्यासारखे सर्व प्रकारचे भोग भोगताना अशी माणसे दिसून येतात. पण अवसान मात्र आपण संत असल्यासारखे आणतात. आपण संत आहोत असे आपल्याला सतत भासवत असतात. मी शाश्वत ब्रह्म पाहिले आहे, मला ते कळले आहे, असे ते लोकांना सतत सांगत फिरत असतात. आपल्यासारखा एखादा देहाधिष्ठित मनुष्य, देहबुद्धीवर असलेला मनुष्य संतांच्या संगतीत राहिला तर आणि त्यांना शरण गेला, त्याने सद्गुरूंच्या वचनांवर विश्वास ठेवून नामसाधना केली तर त्याला पुढे मागे सद्गती मिळेलसुद्धा. पण या तिसऱ्या प्रकारच्या ढोंगी कपटी माणसाला सद्गती प्राप्त होऊच शकत नाही. आपण स्वामीजींच्या मुखातून रोज ब्रह्मतत्वाची, आत्मवस्तूची, स्वस्वरूपाची ओळख करून घेत आहोत. ब्रह्म हे कोणत्याही प्रकारच्या तर्काच्या कक्षेत येत नाही. ते असे आहे, ते तसे आहे, तसे नाही, हे असे आहे, असा कोणत्याही प्रकारचा तर्क म्हणजे अंदाज तिथे चालत नाही. अशा वेळेला जो म्हणतो मी ब्रह्माला जाणले, मी ब्रह्म दर्शन केलेलं आहे, त्याला स्वामीजी मूर्ख म्हणतात. म्हणे जाणता तो जनी मूर्ख आहे. ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा सांगतात, ओवी आहे त्यांची, जो मी जाहलो म्हणे तो काहीच नेणे. जो म्हणतो मी सर्व काही जाणलं त्याला काहीच समजलेलं नसतं. केनोपनिषद नावाचं एक उपनिषद आहे, केनोपनिषद, त्यातल्या द्वितीय खंडात याबाबत 11व्या श्लोकातून वर्णन केले आहे. तो श्लोक असा आहे, यस्या मतं तस्य मतं, मतं यस्य न वेदः, अविज्ञातं विजानतां, विज्ञातमविजानतं. श्लोक ऐकूया पुन्हा. यस्या मतं तस्य मतं, मतं यस्य न वेदः, अविज्ञानं विजानतां, विज्ञातमविजानातं. याचा अर्थ असा आहे की ज्यांना ब्रह्म कळले आहे असे वाटते त्यांना काहीच समजलेले नसते, आणि याच्या उलट ज्यांना वाटते मला काहीच कळले नाही त्यांनाच ते कळलेले असते. कारण मी ब्रह्माला पाहणारा, मला ते कळले
असा मीपणा घेऊन जो कोणी त्याला पाहू जाईल तर त्याला ते पाहताच येणार नाही. मला ब्रह्म कळले असे म्हणणारा ब्रह्माहून वेगळा पडला. जो म्हणतो मला ब्रह्म कळले तो ब्रह्माहून वेगळा पडला. आणि जो ब्रह्माहून वेगळा पडला की त्याच्यात अहंकार निर्माण झाला. जो ब्रह्माहून वेगळा पडला की तोच अहंकार आपल्यात निर्माण होतो. म्हणून जो म्हणतो मी ब्रह्म पाहिले तो केवळ फुशारक्या मारतो. त्याच्या त्या फक्त वल्गना आहेत. थोडक्यात त्याचा तो अहंभाव मी पण आहे. म्हणून स्वामीजी या श्लोकाच्या 3ऱ्या चरणातून सांगतात, जनी मीपणे पाहता पाहवेना. करुणाष्टक नावाचा समर्थाचा एक ग्रंथ आहे. त्यामध्ये त्यांनी याबाबत चर्चा केलेली आहे. त्यातले एक श्लोक आपण बघूया. तिथे ते म्हणतात, अद्वैत चर्चा गुरुगम्य आहे, कळे म्हणे तो सहसा न लाहे. अद्वैत चर्चा गुरुगम्य आहे. द्वैत अद्वैत आपल्या शब्द माहीत आहेत. द्वैत म्हणजे दोन, अद्वैत म्हणजे ज्याच्यामध्ये दोन नाहीत ते म्हणजे एक. द्वैत म्हणजे संसार, अद्वैत म्हणजे परमार्थ. तर अद्वैत चर्चा गुरुगम्य आहे. आपल्याला भगवंत कधी कळणार? गुरूंच्या आशीर्वादाने, त्यांच्या कृपेने. गुरुगम्य, गुरूंकडून आपण तो जाणून घेऊ शकतो. पण जो कळे म्हणे, पुढे म्हटलेला आहे, कळे म्हणे तो सहसा न लाहे. जो म्हणतो मला कळलेला आहे त्याला ते प्राप्त झालेलं नसतं. पुढे काय म्हणतात स्वामीजी, चोरून जागे हृदयी अहंता. चोरून जागे हृदयी अहंता. असा जो म्हणतो मला कळलेला आहे त्याच्या हृदयामध्ये अहंता चोरून जागी होते, म्हणजे आपोआप निर्माण होते. आणि पुढे म्हणतात, कळे म्हणे त्या नकळेची भ्रांता. त्याला भ्रम झालेला असतो. जो म्हणतो मला कळलेला आहे, कळे म्हणे त्या न कळेची भ्रांता. म्हणून मनुष्याने अहंकार विसर्जित केला तरच ब्रह्मदर्शन होऊ शकते. संत महात्मे कधीच आपल्याला ब्रह्माचे दर्शन घडवत नाही. ब्रह्मदर्शन मी तुम्हाला करून देतो असं कधीच सांगत नाही, म्हणत पण नाही. तर त्याचा आपल्याला अनुभव देत असतात. म्हणजेच त्या ब्रह्माशी, आत्मतत्वाशी आपल्याला एकरूप करीत असतात. कारण वेगळेपणाने ब्रह्मदर्शन होऊच शकत नाही. एका अभंगात असे म्हटले आहे की देव पहावयासी गेलो, तेथे देवची होणी ठेलो. मी देव पाहायला गेलो, देवाला समजून घ्यायला गेलो, परंतु माझी अवस्था आली की तेथे देवची होऊन ठेलो. देव पाहायला गेलेला वेगळ्या रूपात शिल्लकच राहत नाही, तो देवस्वरूपच होऊन जातो. सारांश, मी ब्रह्म पाहिले अशी भाषाच होऊ शकत नाही. म्हणून समर्थ शेवटच्या चरणातून सांगतात, तया लक्षिता वेगळे राहवेना. तया लक्षिता म्हणजे त्या ब्रह्मतत्वाला समजल्यानंतर, त्याचा अनुभव आल्यानंतर वेगळे राहावेना, म्हणजे ज्याने अनुभव घेतलेला आहे तो त्याच्यापासून वेगळा राहू शकत नाही. असा श्लोकाचा सारांश आहे. आला म्हणजे या ठिकाणी आजचा पूर्ण करू.